पेरूचे रेट स्वस्त झालेले आहेत, तर अशा प्रकारे जर भरपूर पिकलेली पेरू तुमच्या घरात असतील तर अशा रीतीने तुम्ही झटपट पेरूचा हलवा बनवू शकता व महिनाभर देखील खाऊ शकता। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। धन्यवाद। सावज रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण पेरूचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। अशा प्रकारचा मी पेरू घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आतील भागात पिंकिश असा म्हणजे गुलाबी असा असतो, तर तो कट करून घेऊन अशा प्रकारे कुकरमध्ये खाली एक डबा घालून त्याच्यावर दुसरा डबा आपल्याला असा ठेवून द्यायचा आहे। यामध्ये आपण पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही। अशा रीतीने यावर साधारण 3 ते 4 शिट्ट्या मी इथं घेणार आहे। तुम्ही ते पाहू शकता, याच्या फोडी जे आहेत पेरूच्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत। आता मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत। याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी याची प्युरीसारखी पेस्ट तयार झालेली आहे। आता हे पण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। इथे आपण पॅन गरम करायला ठेवायचे आहे व त्यानंतर यामध्ये आपण तेलाचा वापर नाही केलेला, तर डायरेक्ट ही जी पेस्ट आहे ती आपण या पॅनमध्ये घालणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपण पॅनवर चालू आहे, तर त्यामध्ये आपण ही पेस्ट ॲड केलेली आहे। आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत। जी वाटी आपण मेजरमेंटला घेतलेली आहे तीच वाटी तेवढीच आपण साखर घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करायची आहे व हे दोन्ही सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। गॅस बंद असतानाच हे मिक्स करून घ्यावे व त्यानंतर मीडियम एकदम लो फ्लेमवर गॅस चालू करावा। सुरुवातीला जास्त गॅस चालू करू नये, फास्ट स्पीडमध्ये। तुम्ही ते पाहू शकता, चांगल्या रीतीने आपण आता मिक्स करत आहोत। मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण गॅस चालू करणार आहोत। मी आता हाय फ्लेम घेतलेली आहे। पटकन साखर विरघळण्याची सुरुवातीला हाय फ्लेम घेतलेली आहे व त्यानंतर आपण बारीक करणार आहोत। मीडियम फ्लेम करत करत मग नंतर बारीक केले तरी चालेल, पण सुरुवातीला हाय फ्लेम ठेवलेली आहे। साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। साखर मेल्ट होईपर्यंत आपण इथे एक पॅन तयार करणार आहोत सेट करण्यासाठी। तर इथे आपण जो केकचा पॅन असतो तो इथे घेतलेला आहे, त्याला ग्रीस करून घ्यायचे आहे। थोडेसे तेल आपण व्यवस्थित हाताच्या साह्याने किंवा अशा प्रकारच्या ब्रशच्या साह्याने सुद्धा आपण तेल लावू शकतो। बटर पेपर असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, पण मी इथे तेलानेच फक्त ग्रीस करून घेणार आहे, जेणेकरून आपली वडी व्यवस्थित व्हावी म्हणून। ग्रीस करून झाल्यानंतर काजू व बदामाचे काही काप असे आपण खाली घालणार आहोत। त्यामुळे आपला जो हलवा आहे तो खूप सुंदर बनतो। इथे आपली साखर सुद्धा मेल्ट झालेली आहे, तुम्ही ते पाहू शकता। ही प्युरी घट्ट होईपर्यंत आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे। तत्पूर्वी आपण यामध्ये कलर घालणार आहोत। कलर घालायचा नसेल तर बीटरूटचा ज्यूस घातला तरी देखील चालेल। मी ते फूड कलर यूज केलेला आहे। केशरी रंग याच्यामध्ये खूप सुंदर असा दिसत असतो, त्यामुळे मी ते केशरी रंगाचा वापर केलेला आहे। आता रंग घातल्यानंतर देखील आपल्याला हे इतपत आपल्याला हे घट्ट होईपर्यंत चांगले असे सर्क्युलर मोशनमध्येच व्यवस्थित भाजून घ्यायचे सर्व बाजूनी, जेणेकरून हे मिश्रण घट्ट होत जाते व आपल्याला एवढे घट्ट करायचे आहे की ते पॅनला मिश्रण चिटकत नाही, इथपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे। त्यामुळे काय असतं, तो हा जो ज्यूस आहे तो चांगला शिजला जात असतो व आपला जो हलवा आहे पेरूचा तो सुंदर असा बनत असतो। तुम्ही ते पाहू शकता, मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। मिश्रण साधारण घट्ट झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यामध्ये तूप घालणार आहोत। एक वाटी पल्प होता, तर त्याच्या एक वाटी ह्याच्यामध्ये आपण इथे 1 चमचा तूप घातलेले आहे आत्ता तरी। नंतर आपल्याला लागल्यास आपण पुन्हा सुद्धा यामध्ये तूप घालणार आहोत। 1 चमचा तूप आत्ता ॲड केलेलं आहे। पुन्हा हे मिश्रण चांगले आपल्याला मिक्स करायचे आहे। तूप हे या प्युरीबरोबर एकजीव झाले पाहिजे, एवढं आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे सर्क्युलर मोशनमध्ये। तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण घट्ट होत चाललेले आहे। तर अशा प्रकारे जेव्हा घट्ट व्हायला सुरुवात होत असते, पुन्हा आपण यामध्ये अर्धा चमचा तूप पुन्हा ॲड केलेले आहे। आता हे देखील तूप आपल्याला या पेस्ट बरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता तुम्ही ते पाहू शकता, हे मिश्रण पॅनला सोडत आहे, म्हणजे याला जास्त चिटकत नाही। याच्यापेक्षा देखील अजून थोडे घट्ट व्हायला हवे, म्हणून आपण अजून थोडे अशाच प्रकारे मिश्रण चांगले शिजवून घेणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता, मिश्रण हे आता घट्टसरसे बनत चालले आहे। मिश्रण घट्टसर झाल्यानंतर आता यामध्ये आपण वेलची पूड घालणार आहोत। टेस्टसाठी तुम्हाला कोणता फ्लेवर ॲड करायचा असेल, इसेन्स ॲड करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता। मी इथे वेलची पूड वापरलेली आहे। पुन्हा हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। या स्टेजला तुम्हाला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा यामध्ये ॲड करू शकता।
आता थोडेसे अजून मी इथे तूप घालणार आहे, अजून अर्धा चमचा, म्हणजे टोटल आपण 2 चमचे तूप वापरलेले आहे. आता हे मिश्रण पुन्हा आपण मिक्स करून घेऊ. तुम्ही इथे पाहू शकता पाक हा ट्रान्सपरंट असा दिसत आहे. हे जे बॅटर जे होते ते आता चांगले शिजले गेलेले आहे, त्यामुळे हे ट्रान्सपरंट दिसत आहे. तर पुन्हा हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुपाबरोबर. जसे आपण रिबन फोल्ड होत असते हातात घेतल्यावर, तशी ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. जेव्हा आपण पॅनमध्ये घालू तेव्हा ते रिबनसारखे एकावर एक असे प्लेट्स पडल्या पाहिजे. तुम्ही ते पाहू शकता, अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी. हे थोडे अजून घट्ट हवे होते, थोडे पातळ झाले. तर जेव्हा मी हे सेट करायला ठेवले तर माझ्याकडून काय झाले, मी फ्रीजमध्ये ठेवले पटकन थंड व्हावे म्हणून. तर त्यामुळे काय झाले, ते सेट होण्याऐवजी थोडे पाणी त्याला सुटल्यामुळे ते घट्ट चिटकून बसले. म्हणून मला पुन्हा पॅनमध्ये घालून ते गरम करायला लागल्यामुळे हे काजू बदामासहित मी व्यवस्थित पुन्हा गरम करून घेतले 2 मिनटासाठी. व त्यानंतर पुन्हा या पॅनला ग्रीस करून काजू बदाम लावून व परत मी यामध्ये बॅटर घातले आणि पुन्हा मोकळ्या हवेत सेट होण्यासाठी ठेवून दिले. तर माझ्या अर्ध्या तासातच ही वडी सेट झालेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. ही सगळी मी प्रोसेस केलेली होती, पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे माझी जी प्रोसेस होती ती निष्कामी ठरली. पण पुन्हा मी ते थोडेसे गरम करून पुन्हा सेट करण्यासाठी ठेवले, त्यामुळे घाबरायचे नाही, व्यवस्थित होत असते. कुडे कमी जास्त झाले तरी त्याला आपण लगेच रिपेअरही करू शकतो. घट्ट झाले तरी पातळ करू शकतो, पातळ झाले घट्ट करू शकतो. भिण्याची काहीच कारण नाही, पण ट्राय करणे गरजेचे आहे. आता यानंतर जेव्हा हे मी सेट करायचे आहे तेव्हा हे व्यवस्थित असे स्प्रेड करायचे आहे. व ह्याला टॅप करून, जसं आपण केकला बनवताना टॅप करतो तसे टॅप करायचे आहे. व हे सेट होण्यासाठी फॅन खाली कमीत कमी 1 तासासाठी ठेवून द्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता. मी सेट करण्यासाठी ठेवून दिलेले. नंतर चाकूच्या साहाय्याने यावर आपल्याला हवे ते शेप आपण बनवू शकतो. व्यवस्थित हे आता सेट झालेले आहे. ते मी 1 तासानंतर हे ओपन करून तुम्हाला दाखवत आहे. व यातून जेव्हा आपण हलवा बाहेर काढू नंतर आपण फ्रीजमध्ये महिनोभर जरी खायचा असेल तरी खाऊ शकतो, पण तो त्याआधीच संपतो, कारण हा एवढा टेस्टी झालेला असतो. तुम्ही ते पाहू शकता. अशा रीतीने कट्स करून घ्यायचे आहेत. तिला एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. हे पहा, खालून देखील काजू बदाम आहेत व मिक्सचरमध्ये पण आता आपल्या काजू बदाम आहेत. ट्रान्सपरंट अशी आपली ही हलवा तयार झालेला आहे पेरूचा. खूप सुरेख असा होत असतो. तर त्यासाठी अशा प्रकारे चाकूला थोडे तेल लावून नंतरच याच्या वड्या काढण्यासाठी, हलवा काढण्यासाठी घ्यावा, जेणेकरून हा याला चिटकत नाही व याच्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित सुरेख अशा निघत असतात. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. खूप सुंदर अशी आपली ही पेरूची वडी तयार झालेली आहे. अजून पण याला थोडे आपण सेट व्हायला ठेवू शकतो. तर हे अशा मी नंतर कट करून एका ताटामध्ये ठेवून नंतर जवळजवळ 1 तास पुन्हा सेट होण्यासाठी असेच हवेमध्ये ठेवून दिले आहे. त्यामुळे ह्या वड्या खूपच सुंदर झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पण अशा प्रकारे एकदा ट्राय करून नक्की पहा. बाजारात पेरू आता स्वस्त झालेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे जर पेरू घरात भरपूर असतील तर तुम्ही अशा रीतीने करू शकता. पिकलेल्या पेरूपासून अशा प्रकारचे पेरूचा हलवा खूप सुंदर असा होत असतो. त्यामुळे एकदा ट्राय करून नक्की पहा व तुमचे जे काही अनुभव असेल ते तुम्ही कमेंटमध्ये शेअर करत राहा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. रेसिपी आवडल्यास रेसिपी लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा. अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ही रेसिपी जास्त जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या हिवाळ्यामध्ये पेरूचे प्रमाण जर जास्त अवेलेबल असेल घरामध्ये तर तेही अशा प्रकारे पेरूचे काय करावे हा विचार न करता अशा प्रकारे पेरूचा हलवा बनवू शकतात. साऊथ रेसिपी स्पेशल पेरूचा हलवा एकदा ट्राय नक्की करा. तुम्ही पाहू शकता हे ट्रान्सपरंट झालेलं आहे. याची विड्थसुद्धा चांगली आहे, जाडी तुम्ही ते पाहू शकता. मऊमऊत लुसलुशीत अशी आपली ही रेसिपी सुंदर अशी बनलेली आहे. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील नक्की कळवा. पेरू तब्येतीसाठी चांगला असतो, पण जर आपल्याकडे जास्त असेल तर त्याचा अशा प्रकारे देखील आपण वापर करू शकतो.